नमस्कार, मी तन्मय टिल्लू. साम आमदार या साम टीव्हीच्या खास सेगमेंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज साम आमदार या सेगमेंटमध्ये खास न्यूजरूममध्ये आलेले आहेत पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे. स्वागत करूयात त्यांचं आणि त्यांना बोलतं करूयात. सर, खूप खूप स्वागत साम टीव्हीच्या या खास सेगमेंटमध्ये साम आमदारमध्ये. नमस्कार. सर, पुणे कॅन्टोन्मेंट खरं तर शहरात पाहिलं कॅन्टोन्मेंटसारखा परिसर असला तिथे प्रचंड हिरवळ आहे, ग्रीनरी आहे, पण तितकेच जटिल प्रश्न आहेत. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल. कसं बघता याकडे? खरं तर आमचा कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ 2-3 पार्टमध्ये विभागला गेलेला आहे. एक तर जुन्या पेठा, नानापेठ, भवनपेठ, रास्तापेठ, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, नंतर ताडेवाला रोड असेल, बीटीकोडी रोड असेल किंवा वानवडी परिसर असेल, कॅम्प असेल. कॅम्पमध्ये वर्षानुवर्ष 1919पासूनच्या पाण्याच्या लाईन आहेत जुन्या, त्या जीर्ण झालेल्या आहेत. महापालिका त्यांना 20 MLD पाणी देते, परंतु ते पाणी गळतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते 5 MLD लोकांपर्यंत पाणी पोचतं आणि 15 MLD पाणी हे होतं, त्याची गळती होती. तर ह्याच्यासाठी गेले बरेच 2-2.5-3 वर्ष त्याचा आपण पाठपुरावा करून आत्ता त्या ह्याच्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महानगरपालिका कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळं आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ 28-29 कोटी रुपयाचं टेंडर झालेले आहे, वर्क ऑर्डर दिलेली आणि आचारसंहितेमुळे ते काम सुरू करता आलं नाही. परंतु आत्ता त्या सगळ्यात जुन्या लाईन बदलून आपण नव्याने लाईन टाकतो. जसं पुणे शहरात 20/4/7च्या माध्यमातून ज्या सगळ्या भागात जुन्या पाण्याच्या लाईन बदलून नवीन पाण्याच्या लाईन टाकण्याचं काम सुरू आहे, ते 70-75% पूर्ण झालेलं आहे. नवीन टाक्यांनी नव्या टाक्याही बांधलेल्या, जवळजवळ 80-82 टाक्या बांधल्यात. परंतु कॅम्पातला जो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतला जो विषय होता की पाण्याचा प्रॉब्लेम होता, ते आत्ता ह्या 8 दिवसात आपण त्या कामाचं मोठ्या प्रमाणात भूमिपूजन करून ते काम सुरू करतो आहे. आणि त्याच्यामुळं हे काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस कॅम्पमधल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतल्या लोकांना किमान 1,00,000-1,15,00,000 लोक वस्त्या असणाऱ्या ह्या लोकांना पाण्याचा जो प्रश्न होता तो 100% पूर्णपणे लोकांचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. अगदी दुसरा महत्त्वाचा प्रश्न पुणेकरांचा 5वीला पुजलेला प्रश्न आहे वाहतूक कोंडी आणि त्यातनं होणारं पोल्युशन. कसं बघता याकडे? कशी सोडवणार? खरं तर गेल्या आपण 1 वर्षापासून मी त्या विषयाच्या मागे आहे की महानगरपालिका, RTO, पोलीस यांचं समन्वय नसल्यामुळं हे पुण्यातल्या वाहतुकीची समस्या आहे. आणि महापालिका अतिक्रमण मोठ्या प्रमाणात रोडवर अतिक्रमण झालेले आहेत. एकाकडे दोन्ही बाजूला 4 व्हीलर लागलेल्या असतात, 2 व्हीलर लागतात, रिक्षा लागलेल्या असतात आणि रस्त्याची रुंदी कमी होते आणि एक किंवा 2 लेन चालू राहतात. किमान 4 लेन चालतील असे रस्ते आहेत पुण्यातले. अरुंद आहेत रस्ते पुण्यातले, परंतु त्या ह्याच्यात अतिक्रमणाचा मोठा विषय आणि प्रत्येक गल्लीबोळातनं क्रॉसिंग होतं. त्याच्यामुळं ट्रॅफिकचा तुंबते आणि लोकांना त्या ह्याचा खूप अनेक वर्षापासून तो त्रास होतो आहे ट्रॅफिकचा. त्या ह्याच्यातनं आपण या 2-3 महिन्यात तो सगळ्या ह्या लोकांचा एकत्र तिन्ही एजन्सी, महापालिका असेल, पुणे पोलीस असतील किंवा RTO, पुणे RTO असेल आणि काही NGO आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं बरोबर घेऊन पुणेकरांची जी वाहतुकीची जी कुचंबना होती त्याच्यातनं पुणेकरांना वाहतुकीच्या ह्याच्यातून कोंडीतून मुक्त करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि या 2-3 महिन्यात तो पुणेकरांचा वाहतूक कोंडीतून किमान 50-60% त्या ह्याच्यातनं मुक्तता होईल असं मला विश्वास आहे. अगदी तुम्ही निवडून येता तो सगळा भाग खरं तर बहुभाषिक आणि बहुधार्मिक असल्याचा पाहायला मिळतो आहे. त्याबद्दल थोडंसं. खरं तर माझा मतदारसंघात, ज्या मतदारसंघात दुसऱ्यांदा सलग निवडून आलो, खरं तर माझ्या अगोदर माझे मोठे बंधू दिलीप भाऊ कांबळे 2दा त्या भागातून निवडून आलेले आहेत. परंतु हे करत असताना आत्ता आपण त्या ह्याच्यात देशभरातले सगळे भाषिक आहेत, तेलुगू आहे, तमिळ आहे, मराठी आहेत, कानडी आहेत, बंगाली आहेत, पंजाबी, ज्यू, पारसी, सगळे देशभरातले सगळे भाषिक त्या भागात आहेत. परंतु त्या ह्याच्यात कामाच्या निमित्ताने प्रत्येकाशी माझा संपर्क आहे आणि कोविडच्या काळात तर खूप लोकांकडे जाणं येणं झालं आणि ते खूप त्याच्यामुळं सतत माझ्याबरोबर सर्व भाषिक कार्यकर्ते आहेत. मिनी इंडिया म्हटलं जातं तिथं आणि बहुभाषिक आहेत, विविध धर्माचे लोक आहेत तिथं, हिंदू, मुसलमान, शीख. परंतु या निवडणुकीत खूप मला लोकांनी मोठा प्रतिसाद मिळाला आणि गेलेल्या 5 वर्षात जे काम केलं आणि माझ्या महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्ष महायुतीचं सरकार असताना आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, ह्यांनी जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि शहरांचं स्मार्ट पुणे शहर झालं पाहिजे, ह्या विकासाच्या गतीने आपण त्या
निवडणुकीलाही सामोरं जाताना विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवली. बाकी कोणावरही समोरच्यावर कधी मी टीका केली नाही, परंतु विकासाचा मुद्दा आणि जे काम केलं त्या गोष्टीला बरोबर घेऊन आपण निवडणुकीला सामोरं गेलं आणि या सगळ्या बहुभाषिक लोकांनी मला भरभरून पाठिंबा दिला. अगदी आता दुसरी टर्म आहे तुमची, तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आलेला आहात. काय आव्हानं आहेत आणि काय विजन आहे, पुढचं विजन काय असणार आहे? खरं तर पुणेकर नागरिकांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे. पर्यावरणापासून जे आत्ताचे प्रदूषण खूप आहे पुण्यात, तर ते कमी कसं करता येईल. पाणी, स्वच्छ पाणी आणि 24 तास पुरेशा दाबाने कसं मिळेल. वाहतुकीच्या ज्या कोंडीतून त्यांची मुक्तता झाली पाहिजे आणि शहर आणि माझा मतदारसंघ स्मार्ट कॅन्टोन्मेंट झाला पाहिजे. ह्या दिशेने माझी वाटचाल राहील आणि सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी किमान माझ्या मतदारसंघात 144 झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्टीतल्याही लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही राहणीमान त्यांचं सुधारलं पाहिजे. ह्याही विषयात मी लक्ष घालणार आहे. नक्कीच आज साम टीव्हीला वेळ दिलात आणि बातचीत केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.